हॅलो, आपण चालू करूया. ओके. ट्रिग्नॉमेट्री कसं वाटतं? सोपं वाटतं की कठीण वाटतं तुम्हाला? हॅलो. आधी कठीण वाटायचं जेव्हा कळायचं नाही तेव्हा, पण आता सोपं वाटतं. सोपं वाटतं. मग मला याची व्हॅल्यू सांगा बघूया. 7 sin 70 डिवायडेड बाय cos 20 दिलं तर काय व्हॅल्यू? sin 20 वगैरे मी शिकवते तुम्हाला. हॅलो. याची काय येणार? आन्सर काय येणार याचं? हॅलो. आवाज येतोय माझा? दिसतंय तुम्हाला सगळे? दिसतंय? हो हो ओके. आन्सर काय येणार याचं? असं काहीतरी मी तुम्हाला सांगितलंय. असं काही सांगितलंय मी तुम्हाला का नाही सांगितलंय? हॅलो. सांगितलंय सर. सांगितलंय जे. मग ते वापरता यायला पाहिजे ना आपल्याला. आपण हे पण बघितलेलं बघा, प्रूव्ह पण केलेलं. sin 30 इज इक्वल टू cos 60. याचाच अर्थ काय झाला सांगा? cos 90 मायनस टीटा. हा जर आपण टीटा धरला तर काय झालं सांगा? sin टीटा इज इक्वल टू cos 90 मायनस टीटा. म्हणजे sin 30 ची व्हॅल्यू cos 30 च्या व्हॅल्यू बरोबर असते. तुम्हाला एनटीएससी मध्ये असे पुस्तकातलेच क्वेश्चन येतील असं काय नाही. तर आपलं किती क्लिअर आहेत, कन्सेप्ट तुमचे किती क्लिअर आहेत, त्याच्याशी रिलेटेड तुमची क्वेश्चन असणार आहे. लक्षात आहे ना? ते आपल्याला पटकन लक्षात यायला पाहिजे. आता सांगा आन्सर. आन्सर काय येणार याचं? सर 1 येईल. 1 कशाला सांगा? सर sin 70 आहे मग तो 20 येणार. 2 मिनिट हा. sin 70 म्हणजे काय ना? सांग, मी लिहितो cos ते. 90 minus 70. काय लिहू? Sin 70 is equal to हा. cos 90 हा. minus 70. 90 मायनस 70 म्हणजेच काय झालं सांगा? cos 20. 20 आणि खाली पण आपलं काय सांगा? cos 20 आहे. त्यामुळे cos sin 70 ची किंवा cos 20 ची व्हॅल्यू आपल्याला माहित असायची गरज नाही. आपल्याला जनरली काय माहित असतं सांगा? 30, 60, 45 माहित असतं. 0, 90 शिकवलं नाही मी तुम्हाला, दाखवणार आहे. हे बाकी आपल्याला माहित असतं बघा. पण याची तुम्हाला माहित असण्याची गरज नाही आहे. लक्षात आहे? असं काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे की जेणेकरून ते कॅन्सल होईल कुठेतरी. क्लिअर समजलं? आणि एक मी तुम्हाला सांगतो बघा. समजा मी तुम्हाला असं सांगितलं, समजा 10, 15 दिलं, 10, 45 दिलं, 10, 65 दिलं, इंटू, इथे मध्ये इंटू आहे, हे इंटू आहे. आणि एक आपण 2 घेऊया. 10 समजा 32 दिलं इंटू 10 68 50 दिलं. इथे मी 25 धरतो. हॅलो. काढू शकाल? मी तुम्हाला 25 वगैरे काय सांगितलंय? 32 वगैरे काय सांगितलंय? सांगितलंय का? हॅलो. अरे बोला की रे, बोलत नाही तुम्ही. हॅलो. हे तुम्हाला माहित आहे? tan थीटा इज इक्वल टू काय? cot 90 मायनस थीटा. जसं sin थीटा इज इक्वल टू cos 90 मायनस थीटा, तसं tan थीटा इज इक्वल टू cot 90 मायनस थीटा असतं. क्लिअर? आता तरी सांगू शकाल? हॅलो. अरे बोला की रे. tan 32 म्हणजे मी काय होऊ शकतो सांगा? मायनस 32 म्हणजेच काय झालं सांगा? cot 58. 58 झालं. लक्षात येतं? आता जर आपण 10 आपण साइन थिटा आणि कॉस थिटा मध्ये करूया. चला मग तुमच्या लक्षात येते का बघा. 10 32 म्हणजे काय होणार सांगा? काय होणार? असं होणार
बरोबर आहे. हा, डिवायडेड बाय कॉस 32 होणार. ओके, समजलं का? हो सर. ओके, आणि आपण काय लिहू शकतो सांगा? ऍक्च्युली ते 1048 दिलाय, 1058 दिलाय. मग 1058 म्हणजे काय होणार आहे सांगा? 1058 म्हणजे कॉट मध्ये कसं होणार? कॉट किती होणार? 90 minus 58. म्हणजे किती येणार? 32. 32 येणार. लक्षात येणार? मग याच्याबद्दल मी काय लिहू शकतो? म्हणजे कॉड लिहू शकतो. कॉड म्हणजे उलट असतं बघा, कॉस 32 डिवायडेड बाय साइन 32. बरोबर आहे? समजलं का? बोला की रे, होय तर होय म्हणा, नाही तर हो नाही सर. म्हणा. इथे बघा साइन हो थिटा सर. साइन 32 गेलं, हे गेलं, म्हणजे हे मल्टिप्लाय बाय हे 32 आणि हे मल्टिप्लाय बाय हे काय झालं सांगा? 1 झालं. तसंच हे मल्टिप्लाय बाय हे 1 होणार आहे. लक्षात आहे? कारण याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू काय असणार आहे? सेम असणार आहे. सेम नसणार आहे, उलट सुलट असणार आहे. त्यामुळे ते काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. लक्षात आहे? आणि राहिली आपली 1045 ची राहिली. 1045 आपण किती बघितलं? 1. 1 बघितलं. त्यामुळे त्याचा आन्सर काय? 1. अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन इथे आले आहेत. त्यामुळे तुम्ही असं एक्सपेक्ट करू नका की रेग्युलर बरोबर आहे? लक्षात आहे? हॅलो, हो. ओके. पण त्याच्या अगोदर मी मला झिरोची व्हॅल्यू सांगतो बघा. ते आपण साइन 0 म्हणजे किती असणार आहे, किंवा कॉस 0 म्हणजे किती असणार आहे, टेन 0 म्हणजे किती असणार आहे. त्याच्यावर मग 1/0 म्हणजे किती असतं आणि 0.1 म्हणजे किती असतं? हॅलो, 1/0 येणार. 1/0 किती येणार? सर 0.0 येणार. 0/10 येणार. ओके, आणि 1/0 म्हणजे इन्फानाइट येणार. किंवा त्याला आपण नॉट डिफाईन म्हणतो. लक्षात, इन्फानाइट किंवा त्याला आपण काय म्हणतो? आपण सांगू शकत नाही. लक्षात, नॉट डिफाईन पण आहे, नॉट. ओके, तर आता आपण काय करणार आहे? तर आपण एक ट्रायंगल लक्षात ठेवलेला, तो ट्रायंगल मी घेतो आणि कशा प्रकारे लक्षात ठेवायचं ते सांगतो. एकदम इझी आहे. साइन 0 वगैरे कसं, हा पण ट्रायंगल कन्सिडर केला, राईट अँगल ट्रायंगल आहे. आपला टीटा आहे. आपल्याला काय पाहिजे? हा टीटा 0 पाहिजे. 0 होणार ना, तेव्हा हे समजा मी लिहिलं ABC लिहिलं, तेव्हा AC ही लाईन साईड AB ला टच होणार आहे. तेव्हा हा 0 अँगल होणार. बरोबर आहे का नाही? समजलं? म्हणजे AB इक्वल टू काय होणार सांगा? AC होणार आहे. तर एवढा आता सांगा, AB इक्वल टू AC होणार, तर CB ची व्हॅल्यू किती असणार आहे? AB आणि AC एकमेकांना टच झाले तर CB ची व्हॅल्यू किती असणार आहे? 0. 0 असणार. आता मला सांगा, साइन 0 किती असणार? साइन 0 म्हणजे काय झालं सांगा? CB अपॉन AC झालं. म्हणजे काय झालं सांगा? 0. 0. 0/1 झालं. म्हणजे काय झालं? 0. 0 झालं. क्लिअर? हो सर. कॉस 0 म्हणजे काय असणार आहे? कॉस 0 काय असणार आहे? कसं लिहिणार ते तरी सांगा ना. याच्यामध्ये काय काय लिहिणार? AB अपॉन AB upon AC. AC म्हणजे काय असणार? काय One. येणार? 1 येणार. 1 येणार. क्लिअर? क्लिअर? सगळ्यांना समजलं का? तर आपण 10 हो सर. काढू शकतो. 10 इक्वल टू काढू शकतो. 10 म्हणजे काय? 10 म्हणजे काय ना? कसं लिहिणार 10 0 म्हणजे? हा, CB अपॉन लिहूया ना, नाही CB अपॉन AB बघूया. CB 0 1 1 म्हणजे आन्सर येणार 0.
जर पार करायला गेला ना डेफिनेटली विसरणार तुम्ही, कन्फ्युज होणार कसं करायला. त्यापेक्षा ट्रायंगल लक्षात ठेवायचं काय करायचं, triangle थीटा आहे ना तो आपण 0 केला काय असता, AC आणि AB एकमेकांना 0 होणार आहे आणि AC आणि AB असणार समजा तुम्ही करू शकता मला सांगा कोसेक येणार आहे. कोसेक म्हणजे काय असणार सांगा, BC अपॉन BCB असणार आहे. म्हणजे काय सांगा 1/0 असणार. म्हणजे काय होऊ शकतो त्याच्याकडे Not defined. लक्षात आहे काढू शकतो सगळे तिथे मी पण 0 म्हणजे किती येणार का बी अपॉन AC म्हणजे ना सॉरी AC अपॉन काय येणार आहे AB येणार आहे. म्हणजे ते मला सांगा 1/1 म्हणजे तसं कॉट थीटा म्हणजे काय येणार सांगा, कॉट 0 इक्वल टू AB Upon अपॉन CB होणार. B म्हणजे आपलं 1 आहे, CB म्हणजे 0 आहे, म्हणजे परत काय येणार आपला नॉट. समजे हो. हा ट्रायंगल हो. सांग बघा, ट्रायंगल BC झाला हा थीटा आहे तर हायपोटेन्यूस हा आला 0 केव्हा होणार सांगा, हा हायपोटेन्यूस आहे तो टच झाला तो 0 होणार आहे तेव्हा CB असणार आहे, AB इक्वल टू AC असणार आहे. एवढं की तुम्हाला माहिती थीटा कॉस थीटा कसं काढतात ते माहिती आहे, तर साइन 0 वगैरे काढायचं. क्लिअर सगळ्यांना? सर हो करायला पाहिजे, नाही. एक्सप्लेन करायचे का नाही सर. नको. ओके तर आपण काय करू, थोडे याचे पण सोडूया बघा. हा आपल्याला सोडवून प्रूव्ह करायला सांगितलं लेफ्ट साइड इक्वल टू राईट हँड साइड. तर मी काय लिहितो का, लेफ्ट हँड लिहितो 1 sin थीटा डिवाइडेड बाय 1 sin थीटा. आपल्याला काय पाहिजे बघा, सेक थीटा पाहिजे आणि टेन थीटा पाहिजे. सेक थीटा पाहिजे म्हणजे आपल्याला काय पाहिजे सांगा, कोस थीटा खाली यायला पाहिजे. टेन थीटा पाहिजे म्हणजे काय यायला पाहिजे सांगा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा पाहिजे. याचा अर्थ काय झाला सांगा, खाली आपल्याला डिनॉमिनेटरला कॉस थीटा पाहिजे आणि डिनॉमिनेटर कॉस थीटा पाहिजे, तर आपल्याला अशा प्रकारे मिळू शकतो का 1 sin थीटा केलं त्याला जर आपण मल्टिप्लाय मायनस साइन थीटा केलं तर A प्लस बी आणि A मायनस बी. ओके काय होतं स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा आणि आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. आपण काय करूया अशा प्रकारे काढायचे आपल्याला परत बघायचे 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा. आता मी काय करतो मल्टिप्लाय डिवाइड बाय 1 प्लस साइन थीटा करतो. आपल्याला खाली 1 कॉस थीटा पाहिजे, सॉरी मी 1 मायनस थीटा करतो. म्हणजे आपल्याला काय मिळालं का 1 मायनस साइन थीटा स्क्वेअर डिवाइडेड बाय ते काय होतं प्लस बी ए मायनस बी म्हणजे काय होणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके तर आपण काय केलं सांगा 1 मायनस स्क्वेअर रूट तर काय ना एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काढला आन्सर काय येतं X. तर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाचं स्क्वेअर रूट काढलं तर काय येणार 1 minus 1 मायनस साइन थीटा. ओके आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा आहे, बरोबर आहे. कॉस स्क्वेअर थीटा स्क्वेअर रूट काढला काय कॉस थीटा कॉस थीटा आहे ना. आपल्याला आन्सर आले बघा 1 अपॉन कॉस थीटा सेपरेट करतो मी मायनस साइन अपॉन थीटा कारण दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे इक्वल टू काय सांगा सेक थीटा मायनस टेन थीटा जे आपल्याला पाहिजे. समजलं हो सर. समजलं कोणाला डाटा नाही.
सगळ्यांना ओके. आपण याच्या व्यतिरिक्त अनेक मी बघा, समजा आपल्याला असं टेन थिटा प्लस 1/θ इज इक्वल टू समजा आपल्याला 2 आणि आपल्याला व्हॅल्यू काढायला सांगितली टेन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan² काढायला सांगितलं. येस, लक्षात किती असं वाटतं तुला? 2 जसे असेल किती काढतो किंवा आपण किती आहे ना थिटा वगैरे माहिती आहे 1 + tan θ 1/tan इक्वल टू 2 दिलाय. त्याच्यासाठी काय करतो बघा, तर लक्षात घ्या. मला माहिती आहे का समजा a + b चा स्क्वेअर काय असतो? square plus 2ab plus प्लस 2ab 2ab प्लस b square. आता काय माहिती दोन्ही साईडचा स्क्वेअर, इथे पण स्क्वेअर इथे पण स्क्वेअर. कारण लक्ष येईल पहिल्याचा जर स्क्वेअर केला तर आपला हा ए झाला, हा आपला बी झाला. हे काय झालं tan² प्लस 2 × tan θ इंटू बी म्हणजे काय आलं सांगा 1/tan θ प्लस 1/tan²θ. जे आपल्याला पाहिजे मिळेल बघा, इथे एक टर्म मिळतो, इथे एक टर्म मिळतो. लक्षात. आणि हे आपलं हे होत आहे कॅन्सल होत आहे आणि 2 चा स्क्वेअर म्हणजे आपलं काय होतंय सांगा क्लिअर. त्यामुळे आपल्याला काय मिळते बघा tan² θ प्लस 1/tan²θ. हे 2 आहेत ना, ते मी त्या बाजूला नेतो म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळणार सांगा 2 मिळणार आहे. हा पण क्वेश्चन एकदा NTSC ला आलेला, लक्षात आहे. तुम्हाला काय दिलेलं परत एकदा बघा, जर समजलं नसेल तर परत एकदा बघा. आपल्याला दिले समजा tan θ प्लस 1/tan θ इज इक्वल टू 2 दिलंय आणि तुम्हाला व्हॅल्यू काढायला सांगितली tan² θ प्लस 1/tan² इक्वल टू काय असणार. आपल्याला माहित काय असायला पाहिजे सांगा, a + b² केलं की काय येतो सांगा a² + 2ab + b² येतो. आणि इथे जर आपण दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर काय होणार सांगा tan θ जाणार सांगा tan² θ प्लस 2 मिळणार tan 1/10 गेलं आणि 1/tan² θ आणि इथे याचा पण स्क्वेअर केला तर 4 येतो. आणि हा जर या बाजूला घेऊन गेला तर आपल्याला जे रिक्वायर्ड जे पाहिजे ते आपल्याला मिळालेलं आहे. इज इक्वल टू 4 - 2 इज इक्वल टू 2. समजलं? क्लिअर आहे? समजलं का? हो. समजलं का नाही समजलं? अरे बोला तरी. समजलं सर. समजलं. हे झालं आपलं, समजलंय तुम्हाला. हे आपण प्रूव्ह करूया. sec θ मायनस cos θ इंटू cot θ प्लस tan θ याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर मी काय करतो का लिहितो cos θ लिहितो मायनस cos θ आणि हे काय लिहितो cot θ ते काय करतो cos आणि म्हणजे आपल्याला असतं सांगा sin θ डिवाइड बाय cos θ. आता काय करतो डिनॉमिनेटर मी सेम करतो, ह्याचा 1 डिनॉमिनेटर मी सेम करतो म्हणजे काय आलं सांगा 1 - cos θ इंटू cos θ. ह्याचा डिनॉमिनेटर मला cos θ करायचा आहे. दोघांचे डिनॉमिनेटर काय आले सांगा cos θ झाले. तसेच ह्याचं मी काय करतो का एकाचा sin θ आहे दुसऱ्याचा cos θ मल्टिप्लाय करतो आणि त्याला मल्टिप्लाय करतो. त्यामुळे कोणाचा cos θ इंटू cos θ प्लस मल्टिप्लाय करतो sin θ डिवायडेड बाय sin θ cos θ. ओके. आता हे जर बघितलं काय आलं सांगा 1 - cos² θ डिवाइड बाय cos θ. या बाजूला बघितलं तर आपलं काय झालं सांगा cos² θ
plus sin square theta divided by sin theta cos theta. पुढे हॅलो Sir, ओके. आता मला सांगा 1 minus cos square theta म्हणजे काय? 1 minus cos square theta म्हणजे काय? तसं काहीतरी लिहिलेलं ना? Sin theta. sin square. एक theta बापरे. Theta equal to 1. Therefore 1 minus cos square theta is equal to sin square theta. बरोबर आहे ना? हे बरोबर आहे का? वर लिहिले ते बरोबर आहे ना? हो. हॅलो. त्यामुळे साइन स्क्वेअर थीटा होणार. काय होणार सांगा? साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा आणि याची व्हॅल्यू असणार कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटाची. हॅलो. 1 असणार sir. 1 असणार. ओके. आणि डिवायडेड बाय साइन थीटा इंटू कॉस थीटा. आता इथे बघा स्क्वेअर आहे त्याच्यातला एक साइन थीटा गेलाय. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे राहिलं काय सांगा? साइन थीटा आणि कॉस थीटा इंटू कॉस थीटा. बरोबर आहे. हा, त्यामुळे आपण काय लिहू शकतो सांगा? साइन थीटा अपॉन कॉस थीटा आणि बाजूला एका बाजूला मी लिहितो कॉस थीटा 1 अपॉन कॉस. आणि याचा आन्सर काय सांगा? टेन थीटा आहे आणि 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे सेक थीटा. म्हणजे आपल्याला जे काय पाहिजे ते मिळालेलं आहे. हो सर, समजलं का? समजलं. हो ओके. सर. परत एक्सप्लेन करायला पाहिजे. हो परत सर. पाहिजे काय? हा, तर व्हिडिओ मी व्हिडिओ पाहतो तुम्हाला. नेक्स्ट घेऊया. तर तू बोलते मी बोलणार आहे. तर मला असं उदाहरण दिले साइन 48 घेऊया. ओके. इंटू समजा आपण केलंय सेक 44 प्लस 8 घेऊया. इंटू समजा आपण घेतलं सेक 42. त्याचा आन्सर किती असणार आहे? हे सेक 42 आहे. हेल्प करा मला. काय करायचं सांगा? हॅलो. सर sec 42 म्हणजे 1 अपॉन cos 42 येणार. ओके. लिहिलं मी. पुढे 42 काय? प्लस cos 48 इंटू 8 इंटू हे कोसेक आहे 1 अपॉन sin 42. 42. ओके. पुढे सर हे 1 प्लस 1 येणार. sin 48 is equal to cos 90 minus 40. 48 इक्वल टू कॉस 90 मायनस 48. 42 काय लिहू? काय लिहू इथे? 90 minus 40 येणार सर. साइन 90 मायनस 8 प्लस कॉस 48 डिवायडेड बाय कॉस 90 मायनस 8. आणि जर बघितलं काय म्हणा सांगा? साइन 48 डिवायडेड बाय साइन 48 प्लस कॉस 48 डिवायडेड बाय कॉस 48. हे काय आन्सर काय? 2. आन्सर काय ना? 2. 2. हे गेम म्हणजे होऊन जाते. काय लक्षात ठेवायचं का? दोघांची बेरीज जर मोठी असेल ना तर तुम्ही काय लिहू शकता सांगा? इथे कॉस 44 बद्दल साइन 48 लिहू शकता. हे सगळं एनटीएससी ला करायची गरज नाही. हा, समजून घ्या. हे सगळे स्टेप करायची गरज नाही. इथे बघायचं साइन 48 आहे आणि कॉस 42. मग एक कुठला तरी इक्वल होऊन दोन्ही इक्वल म्हणजे साइन 48 लिहायचं चालेल. दोघांची बेरीज जर साइन आणि कॉस 98 असेल ना तर एकाबद्दल दुसरं आपण रिप्लेस करू शकतो. हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे ह्या स्टेप करायची गरज नाहीये. तिथे तुम्हाला टाइम कमी असणार आहे. आता तसंच समजा मी अनेक उदाहरण घेतो. सांगा बघूया पटकन. समजा आपण असं काहीतरी घेऊया की 10 20
इंटू समजा 10 20 इंटू 1070 इंटू 1065. आन्सर काय येणार? 1. कसं येणार 1 सांगा? कसं येणार 1? इथे बघा मी काय लिहू शकतो, असं लिहू शकतो डायरेक्टली 10 40 25 लिहू शकतो. आणि हे 1070 आहे ना, त्याच्याबद्दल मी काय लिहिणार सांगा? कॉट काय लिहिणार? 20 लिहिणार. आणि इथे काय लिहिणार सांगा? कॉट 25 लिहिणार. बरोबर आहे ना? हॅलो, हो. बरोबर आहे का नाही? बरोबर. सॉरी, मी वर लिहायला पाहिजे होते, वर लिहायला पाहिजे होते. 1/9 लिहिणार, 1/9 लिहिणार. वर आहे आपलं ते, हे होणार. त्यामुळे काय होणार सांगा? इथे 1020 इंटू 1025. कॉट 20 म्हणजे काय? आपण 1/1020 येणार. आणि कॉट 25 म्हणजे काय होणार सांगा? 1/1025 येणार. त्यामुळे हे आणि हे जाणार, हे आणि हे जाणार. त्यामुळे आपला आन्सर काय येणार सांगा? 1 येणार आहे. क्लिअर? क्लिअर समजलं? हो सर, समजलं. आवड येऊ दे की रे. हा, चला आपण आता याच्यातलं एक घेऊया. कॉट थीटा प्लस टेन थीटा. एक लक्षात घ्या, ट्रिग्नॉमेट्री तुम्हाला 11वी 12वी पण लागणार आहे. त्यामुळे हे जर बेस तुमचा परफेक्ट नसेल ना, तर तिथे तुम्हाला खूप कठीण वाटणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने पण हे परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. इथे बघा, मी कॉट थीटा आहे आणि टेन थीटा आहे. मी काय करतो सांगा? आपण साइन कॉस मध्ये त्यांना कन्वर्ट करूया. कॉस थीटा डिवायडेड बाय साइन थीटा प्लस साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. आता दोघांचे सेद आहेत, डिनॉमिनेटर आहेत, ते सेम करण्याचा प्रयत्न करूया. याला मला कॉसने डिवाइड करावं, मल्टिप्लाय करावं लागेल. त्यामुळे वर काय येणार सांगा? कॉस थीटा इंटू कॉस थीटा, साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस साइन थीटा, ह्याला मल्टिप्लाय कॉस थीटाने करावं लागेल. सॉरी, नाही, बरोबर आहे ना? नाही, ह्याला साइन थीटाने करावं लागेल. आणि याला पण काय करावं लागेल? कॉस थीटा इंटू साइन थीटा. आता जर तुम्ही बघितलं तर हे कॉस स्क्वेअर होतं प्लस साइन स्क्वेअर होत आहे. दोघांचा डिनॉमिनेटर आता सेम आहे, साइन थीटा इंटू कॉस थीटा. कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा म्हणजे किती असते व्हॅल्यू? 1. 1 असते. मग आपण असं लिहू शकतो, साइन थीटा इंटू कॉस थीटा. आणि 1/साइन थीटा म्हणजे काय होते सांगा? कोसेक थीटा. आणि 1/कॉस स्क्वेअर थीटा, कॉस थीटा म्हणजे काय सांगा? जे आपल्याला पाहिजे ते मिळालेलं आहे बघा. समजलं? हो सर. ओके. चला आपण नेक्स्ट एक प्रूव्ह करूया. बघा, इथे आपल्याला काय दिलंय सांगा? सेक थीटा मायनस, इथे तुमची 10वीची पण हे होते, हा सगळी तयारी होते. 10वीची सेपरेट करायची तुम्हाला गरज नाही. बघा, हे जर इथेच आपलं जवळजवळ ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर आहे तो 10वीचा संपलेला असणार आहे. हे सब समजलं तर अजून 2 दिवस लागतील आपल्याला. ओके, तर आपण काय करूया? सेक थीटा इंटू टेन थीटा. आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं सेक थीटा प्लस टेन थीटा. मी काय करतो? याला मल्टिप्लाय बाय अँड डिवाइड बाय सेक थीटा प्लस टेन थीटा ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो. म्हणजे काय मिळालं आपल्याला सांगा? सेक थीटा प्लस टेन थीटा डिवायडेड बाय हे आपलं ए मायनस बी, ए प्लस बी. काय येणार खाली? काय येणार? Sec square theta upon tan सेक square स्क्वेअर theta. थीटा मायनस Tan टेन square स्क्वेअर. theta. आणि सेक स्क्वेअर थीटा मायनस टेन स्क्वेअर थीटा म्हणजे काय आहे? अभ्यास करायला पाहिजे इक्वल टू, हे आपण बघितलंय. बघितलंय की नाही? हॅलो, पहिल्या लेक्चरला बघितलंय ना हे, का नाही बघितलं? हो सर, बघितलंय. बघितलंय. मग आता जर 1 + टेन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा असेल, तर 1 इज इक्वल टू काय होणार सांगा? सेक स्क्वेअर थीटा मायनस टेन स्क्वेअर थीटा. म्हणजे याची व्हॅल्यू काय असणार आहे सांगा? 1 असणार आहे. तेव्हा आपल्याला जे काय पाहिजे ते मिळालेलं आहे. राईट हँड साईडला तेच पाहिजे बघा, ते आपल्याला मिळालेलं आहे. क्लिअर? क्लिअर? हो हो सर. सर.
मला एक सांगा, तुम्हाला याच्यातलं काय समजलं नाही ते सांगा. याच्यातलं कुठलं समजलं नाही, मी परत एक्सप्लेन करेन. काय समजलं नाही तुम्हाला? सगळं समजा एखादी अशी दिलेली आहे व्हॅल्यू, साइन थिटाची दिलेली आहे, त्याच्यावरनं सगळ्या ट्रिग्नॉमेट्रिकचे काढू शकाल तुम्ही का नाही जमणार तुम्हाला? जमणार. जमणार. ओके. मग काय प्रॉब्लेम आहे तो सांगा. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? आणि प्रॉब्लेम नसेल तर मी पुढे जातोय. हॅलो, काय नाही प्रॉब्लेम? चला आपण तशा प्रकारचं हे आपण बघितलं नव्हतं काय? बघितलेलं माहित नाही. साइन इंटू कॉस थिटा काय होणार आहे सांगा? साइन थिटा इंटू कोसेक थिटा काय आहे ना? काय येणार? 1. 1 1 येणार. आहे. 1 येणार. कोसेक 45 तो ट्रँगल डोळ्यासमोर आणायचा. मी तुम्हाला 45 चा दिलाय बघा. कुठला ट्रँगल लक्षात ठेवायचा 45 साठी? हा जर 45 असेल, हा पण 45 असतो, हा 1 असेल, हा 1 असेल तर हा √2 असतो. त्याच्यावरनं काढायचं. कोसेक मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये असेल तर पहिल्यांदा साइन 45 काढायचं. साइन 45 1/√2 असतो, त्याचा उलटा करायचा. √2 येणार. हे सांगा. याचा आन्सर काय ना? सेक्स स्क्वेअर Square थिटा. theta. हे आपण बघितलंय. ओके, पुढचं पण आपण थोडं बघूया इथे. तर मला सांगा पायथागोरस ट्रिपलेट कुठला आहे सांगा? 11, 61 आणि कुठला आहे? 60. 60 आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली आता सांगू शकाल कॉस थिटाची व्हॅल्यू काय असणार सांगा? काय असणार? पाहिजे तर ट्रँगल काढा. प्रॅक्टिस होईपर्यंत ट्रँगल काढा. साइन थिटा म्हणजे 11 इथे आहे, 61 इथे आहे, तर 60 इथे असणार. हा थिटा असेल तर किती असणार? 11/61. 60/61. कॉस थिटा 60/61. 60/61. मला टेन थिटा पण सांगा. 11/60. 11/60. ओके. मला ओके कोसेक थिटा सांगा. 61/11. 61 कोसेक थिटासाठी कन्फ्युज असेल तर तुम्ही काय बघा, साइन थिटाची बघायची, त्याचं उलट करायचं. सेक थिटा 61/60. ओके. आणि ते कॉट थिटा 60/11. 60/11. 60/11. ओके ओके ओके. पहिल्यांदा आता हे सांगा मला, सेक थिटा तुम्हाला दिलेला आहे 13/12 दिलेला आहे, तर कुठे लिहू सांगा मी? हे कन्फ्युज असाल तर पहिल्यांदा कॉस थिटा लिहून टाकायचं. कॉस थिटा किती आहे ना? 12/13. 12/30. कारण कन्फ्युज होतो बघा आपण इथे सेक थिटा लिहिताना. आता मी कुठे लिहू सांगा? 12 कुठे लिहू आणि 13 कुठे लिहू? हा थिटा आहे आपला. कुठे तर लिहू? AC 12 आहे ना. AC AC 12 12 आहे. ओके. आणि AB 13. हा AB AB 13 आहे 13. ना. आणि हे तुम्हाला पायथागोरसचे ट्रिपलेट माहित असेल तर हे किती आहे ना? 5. 5 आहे ना. आता मला सगळं बाकीचं सांगा. साइन थिटा किती आहे ना? 5/13. 5/30. 5/30. टेन थिटा 5/12. 5/12. 5. ओके. नंतर राहिलं कोसेक थिटा 13/5. आणि कॉट थिटा 12/5. 12/5. एकदम एकदम इझी आहे बघा. एकदम काय इझी आहे. आता पुढचं बघूया बघा. टेन थिटा इज इक्वल टू 2 दिलाय. टेन थिटा इज इक्वल टू 2. याच्या आधी 2 आपल्याला कुठे 45 वगैरे असलं 2 काय मिळत नाही. आता टेन थिटा इज इक्वल टू 2 दिलंय म्हणजे मी काय करणार सांगा? ऍक्च्युअली कन्सिडर काय करायचं? 2/1 करायचं. हा जर थिटा असेल तर मी 2 कुठे लिहू आणि 1 कुठे लिहू सांगा? BC is equal to BC 2. 2. ओके ओके. आणि AC 1.
AC इक्वल टू 1. AC आता ए बी हे कुठलं टिपलेट आहेत का 1 2 चं टिपलेट नाहीये लक्षात आहे. मग आपल्याला काय काढावं लागेल सांगा 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर करावं लागेल इज इक्वल टू AB स्क्वेअर. म्हणजे काय आलं सांगा 1 प्लस 4 इज इक्वल टू AB स्क्वेअर. AB स्क्वेअर देअरफॉर AB इज इक्वल टू √5. जे आपल्याला √5 मिळालं. आता तुम्ही सगळं सांगू शकाल मला सांगा साइन थिटा किती येणार 2/√5. 2/5. कॉस थिटा 1/5. ओके. टेन थिटा आपण काढलेला आहे. कोसेक थिटा √5/2. ओके. नंतर सेक थिटा √5/1. आणि कॉट थिटा 1/2. 1/2. क्लिअर समजलंय लक्षात हो, आहे. जेव्हा तुमच्याकडे टिपलेट नसतात ना तेव्हा तुम्हाला काढावे लागते ते लक्षात आहे. इथे आपण टिपलेट नाही आहे ते 2 वगैरे कुठलं टिपलेट नाही आहे त्यामुळे ते काढलेलं आहे. ओके. तर आपण पुढे बघूया इथे ह्याची व्हॅल्यू पटकन सांगू शकाल तुम्ही कॉट 10 मगाशी घेतली त्याच प्रकारची आहे ती. इथे बघा मी असं लिहू शकतोय हे कॉट 10 आहे. हे मी काय लिहू शकतो सांगा 10 हे कसं लिहिणार मी 10 80. 90 मायनस 80 90 मायनस 80 होणार. -10. 10 थिटा इज इक्वल टू काय असतं सांगा कॉट 90 मायनस थिटा. तसंच सेम आपण असं पण लिहू शकतो कॉट थिटा इज इक्वल टू 10 90 मायनस थिटा. दोन्ही 1 आणि सेम आहे. समजलं काय ते. तसंच हे मी काय करू शकतो कॉट 20 तसंच लिहितो. पण हे मी काय करतो सांगा कॉट 20 नाही ते किती आहे सांगा 70 आहे. इथे 70 आहे. हे मी काय लिहिणार सांगा 10 90 मायनस 20. ओके. आणि शेवटी आहे ते कॉट 60 आहे. मग हे आणि हे काय होणार आहे जाणार. इथे काय होणार सांगा कॉट 10 मिळणार आणि 10 10 मिळणार. लक्षात हे दोन्ही एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत त्यामुळे ते जाणार कॉट 20 10 20. लास्टला राहिलं कॉट 60 राहिलं. पण आपल्याला कुठली व्हॅल्यू फक्त माहित असायला पाहिजे कॉट 60 ची. कॉट 60 असण्यासाठी आपल्याला 10 60 माहित असायला पाहिजे. 10 60 आपण किती बघितलेलं √3. 10 60 √3. ओके. मग कॉट 60 किती येणार सांगा 1/√3. त्यामुळे त्या संपूर्ण जे काय आपल्याला दिलेलं आहे ना त्याचं व्हॅल्यू आन्सर काय येणार सांगा 1/√3 येणार आहे. कसं काढलं लक्षात आहे. कारण कॉट 10 वगैरे आपल्याला काय माहित नसतं बघा. आपल्याला असं कॅन्सल करता येतं का मग ते काय करायचं कॉटचं 10 मध्ये करायचं. 10चं कॉट मध्ये केलं तरी चालेल किंवा कॉटचं 10 मध्ये. क्लिअर. ओके. पुढच्याचं बघा जमतंय का तुम्हाला. इथे तुमची प्रॅक्टिस झाली तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकाल. इथे काय करायचं बघा या दोघांची बेरीज काय होते 90 होते आणि या दोघांची बेरीज 90 होते. बरोबर आहे ना. त्यामुळे ते एकमेकांना काय होणार सांगा कॅन्सल होणार आहे आणि आन्सर आपलं काय येणार सांगा 1 येणार आहे. 1. प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला लक्षात येईल ना. कारण इथे आपण काय लिहिणार सांगा 10 40 10 4 इंटू 10 43 म्हणजे आपण काय लिहिणार सांगा कॉट लिहिणार 90 मायनस 43 याचा 43. ओके. आणि पुढे काय सांगा 10 47 आणि ते पुढचं मी काय करतो सांगा कॉट 90 मायनस 86 म्हणजे काय आलं सांगा 10 4 इंटू कॉट हे आपलं काय होणार सांगा कॉटचं काय होणार सांगा कॉट किती होणार 47 होणार इंटू 10 47 इंटू कॉट 4. आता इथे काय बघा हे दोन्ही एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत बघा आणि हे एकाचे रेसिप्रोकल त्यामुळे ते जाणार आणि त्याचा आन्सर काय येणार सांगा 1 येणार आहे. क्लिअर. हॅलो. हो सर. हो ओके. सर. समोरून जेव्हा रिस्पॉन्स मिळतो ना चांगला तेव्हा मजा येते शिकवायला मजा येते. कोणतरी शांत ऐकतोय काय पुढून काय रिस्पॉन्स काहीच येत नाही मजा येत नाही. मग तेव्हा मला ते अपेक्षा आहे की मजा यायला पाहिजे मला शिकवताना मजा यायला पाहिजे.
लक्षात आहे? मी तुम्हाला जबरदस्तीने ऐकायला लागतो असं होता कामा नये बघा. आता पुढचं सांगा बघूया मला. तुम्ही एकदा आपल्या ग्रुप 2 ची मुलं आहेत ना त्याच्यामध्ये जॉईन होऊन बघा. ग्रुप 2 ची मजा किती करतायत ती. ग्रुप 2 मध्ये 7वी आणि 8वी ची मुलं आहेत बघा, किती मजा करतायत ते बघा. बोलतायत किती, काय काय विचारत असतात. लक्षात आहे? इथे मला सांगा, साइन ए आणि कॉस बी इक्वल आहे, त्याने ए बी ची व्हॅल्यू किती असणार? हॅलो, साइन ए इज इक्वल टू कॉस बी आहे. कुठल्या अँगलची व्हॅल्यू इक्वल असते सांगा मला? 45, 45, 90. इथे काय कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही. ए प्लस बी काय होणार सांगा? 90 होणार. काय कॅल्क्युलेशन करायची गरजच नाहीये. ओके, आता पुढचं सांगा बघूया पटकन. मी तुम्हाला 2 मिनिटं देतो. कॉस 0 मायनस साइन 90 मायनस 0 दिलाय, एका ब्रॅकेटमध्ये आहे ते, आणि पुढे दिले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कॉस 0 प्लस साइन 90 मायनस थिटा दिलाय. आन्सर काय येणार याचं? वन. 1 कसं येणार सांगा बघूया, एक्सप्लेन करा मला. कॉस 0 म्हणजे किती येणार? 1. 1 येणार. साइन 90 मायनस थिटा म्हणजे काय असणार? साइन 90 मायनस थिटा म्हणजे काय? 0 आहे ना की थीटा हा? आहे तिकडे? 0 हा Sin 0, हा 0 आहे, हा 0 आहे, हा 0 आहे आणि लास्टला थिटा आहे. सर मग तो 1 येणार. कुठे मला सांगा. इथे कॉस 0 ची व्हॅल्यू 1 झाली, याची व्हॅल्यू काय येणार आहे? साइन 90 मायनस थिटा म्हणजे काय? वन साइन येणार. 90 मायनस थिटा, साइन 90 मायनस 0. 1 येणार. 1 येणार. ओके, याची 1 कशी येणार? कारण की कशी येणार? 1 बरोबर आहे, पण cos कशी येणार? cos 0 degree is equal to sin 90 minus 0. ओके, म्हणजे हे काय होणार? 0 झालं, 1 झालं. ओके, पुढे हे 1 झालं. कॉस 0 काय झालं? परत 1 झालं. आणि इथे काय येणार? 1. याचं पण 1 येणार. इथे थिटा आहे, हो. 1 येणार. थिटा आहे इथे, 0 नाही आहे. आपण हे बघितलंय, मगाशी पण बघितलंय. कॉस 90 मायनस थिटा म्हणजे काय असतं? साइन 90 मायनस थिटा म्हणजे